हॅलो गाईस, तर आज आहे माझ्या बहिणीचा वाढदिवस. हीच ती बहीण आहे छोटीवाली एकदम, तिचा वाढदिवस आहे आणि आम्ही चाललो डेकोरेशनचं सामान आलेलं. तिचा वाढदिवस आहे, तिला असं वाटतं की माझ्या बड्डेला मी मस्त ॲस्थेटिक फोटो काढावे जे पिंटरेस्टवरती वगैरे असतात. पण असे काही फोटोज तर येणार नाहीत, पण ठीक आहे तिच्यासाठी आम्ही बोललो जाऊ दे करूया एका टायमाला डेकोरेशन. आणि ते व्हाईट आणि ब्लॅकची थीम आहे, ब्लॅक कलरचे बोज वगैरे चांगले बनवून ठेवलेले आहेत रिबिन्सचे. आणि इथे ना नेट लावलं. नेट लावण्याचं कारण होतं की आमच्या पाठीमागे वॉलला कलर बघा यार कोणता आहे. ही माझी चॉईस आहे, जरा बकवास चॉईस, पण ठीक आहे असं चुकतं यार, माणूस चुकतं कधी कधी. आणि ते ना ते आम्ही ते नेट चिपकवलं आणि ते सारखं एका साईडून निघतं एका साईड निघतं, एवढं वैताग आला होता ना ते चिपकवता. पण तरी पण कसं तरी ॲडजस्ट करून आम्ही हे बो चिपकवायला चालू केलेत. आणि ना तिची म्हणजे ड्रेस पण अशाच कलरचा काहीसा आहे. तर बोलले थोडंसं तिला हेल्प करू, तिच्या बड्डेला तीच बिचारी करते. ती कधीपासून बोलवते यार तुम्ही माझ्या बड्डेला काही सरप्राईजच देत नाही. पण बोलो यार नाही, आपलं एवढं छोटं घरे नाही होणार. तिथे डेकोरेशन चालूच आहे. तेवढ्यात माझा भाऊ आला दालगोना कॉफी घेऊन. मला असं बघून असं वाटलं यार वाव काय मस्त कॉफी दिसते, एकदम मस्त क्रीमी म्हणून बोलले जरा टेस्ट करूया. आणि टेस्ट केल्यावरती ना तुम्ही बघा माझी तोंडाच्या रिएक्शन बघा, तो हा देतच नव्हता, लय हावरा आहे. तर रिएक्शन बघा गाईज, एवढं बकवास याक कडू एक होती पूर्ण कॉफी, ती मेल्टच झाली नव्हती पूर्ण, म्हणजे पूर्ण त्याने बकवास बनवले ते एकदम. काय बोलणार, जाऊ दे. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो रिबन्स अँड बलूनमध्ये आणि ह्याची पण एक स्टोरी झाली यार. माझ्या चॉईस का चुकताय सारख्या मला काय कळतच नाही. बोले रोज चॉकलेटचा केक काय घ्यायचा, आपण काहीतरी वेगळं घेऊया. तर ते तुम्हाला मी नंतर सांगते. तर इथे मी पहिला फ्लॉवर्स घेते तिच्यासाठी, तिला फ्लॉवर्स पाहिजे होते. म्हणून बोलले की ठीक आहे गाईज घेऊया यार, एवढं तर डिझर्व करतेच ती. आणि ती किती खुश झाले बघा, तिचे एक्सप्रेशन्स बघा, ती एवढी खुश झाले यार, तिला पाहिजेच होते कधीपासून. तर ठीक आहे ते सगळं जाऊ द्या. इथे आम्ही डेकोरेशन वगैरे केलेलं आहे मस्त. आणि हा केक बघा गाईज, हा केक दिसतो ह्याच्यावर लिहिलं आहे तिरामिसू केक. तर तिरामिसू मला खूप दिवसापासून ट्राय करायचं होतं, मी कधीच खाल्लं नव्हतं. आणि त्याने कॉफी हा फ्लेवर सांगितला होता, पण मला काय माहिती एवढा कडू लागेल यार. माझा भाव बघा येड्यासारखं रडतो यार, काय बोलायचं पागल. ह्याच्या बड्डेला केक नाही का आपला म्हणून असं करतोय, बोलतो माझ्या बड्डेला केक नाही पागल. आणि हा तिरामिसू केकवर आपण परत येऊया. हा कडू होता आणि माझ्या बहिणीने एवढी नावं ठेवली, नाहीच ती बहीण आहे खूप नावं ठेवली, तरी पण खाल्ल्यानंतर तो हातभर जीभ काढून. पण जरा माझी तिथे पण टेस्ट चुकलेली आहे तिरामिसूमध्ये, मला जरा गडबड झाली. आणि इथे हिचे सगळे फ्रेंड्स वगैरे आले होते, सगळे फ्लॅश लाईट वगैरे काढून. ही बाईला केक खाते आणि मला लय बोलले. ह्याच्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि झोपलो गाईज. बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.